आहो पालकमंत्री साहेब, हा पंढरपूरचा विकास आहे का? आषाढी वारीसाठी पंढरपूर शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च चालू आहे. हो, मी गॅरंटी. कशी तुम्ही गॅरंटी ह्या बघितली गॅरंटी आम्ही कुठलं वाल्या गोष्टीत राव गोष्टी करायला आल्या तुम्ही करायला लावून जेव्हा किंवा जेव्हा करत चाललाय टिमकी बाजूला काय काय कुठलं कोण डांबरीकरण मला करते मला सांगा बरं. मी वाल्यात नाही पाणी काढून आता तुम्ही पाणी काढून जाताल ही संध्याकाळी पुन्हा आम्हाला पाऊस पडला डांबरीकरण राहणार आहे पाऊस पडले मी बंद नाही पाऊस पडले त्याचं पाणी काढावं. तुम्हाला काय करायचं इकडे करायचं नाही काय करू नका इकडं. पाणी डांबर कसं चाललं पाणी डांबर चालणार नाही ना पीडब्ल्यूडी अधिकारी सगळं पाणी जाय पाणी कसं व्हायचं चालायचं पैसा आमचं इथं मुंबईला जाते प्रत्येक आम्हाला दादागिरी दमदाटी करावी काय सगळ्याच गोष्टी दादागिरी काय विषय मग काय दादागिरी काय विषय काय पण आज शहरात दिसतंय तरी काय? चक्क मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्याचे डांबरीकरण, अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी आधी बादल्यांनी काढलं जातंय आणि त्याच ठिकाणी डांबर टाकलं जात असल्याचे व्हिडिओ समोर येत आहे. नागरिक आता प्रश्न विचारत आहेत, पावसात केलेलं हे डांबरीकरण टिकणार आहे का? पालकमंत्री साहेब, हा विकास की जनतेच्या पैशांची लूट? अहो पालकमंत्री साहेब, जर कामाची गुणवत्ता इतकीच असेल तर कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुणाच्या फायद्यासाठी खर्च करताय? विकासाच्या नावाखाली ठेकेदार मालामाल व नागरिकांना निकृष्ट दर्जाचे रस्ते, या कामाची स्वतंत्र चौकशी होणार का? दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? कारण हा प्रश्न फक्त एक रस्त्याचा नाही तर जनतेच्या कराच्या पैशाचा आणि पंढरपूरच्या विकासाचा आहे. या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे? पावसात सुरू असलेलं डांबरीकरण योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.